निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। ही तुमची धाकटी सून आहे होय ना? होय। इथूनच माघारी आपल्या गावी जा। गुरुदेवा, असं काय झालं की तुम्ही आम्हाला जायला सांगतात? ज्या अर्थी गुरुदेव सांगत आहेत त्या अर्थी ते तुमच्या हिताचं आहे। आदय आदय निरंजन निरंजन। कोण कुठले साधू काहीही सांगून जातील, काहीही झालं तरी ठरल्याप्रमाणे आपण गावात जायचंच। या योगी लोकांच्या चेहऱ्यावर काय तेज होतं ना, त्यांना भविष्यातलं काहीतरी दिसलं असेल म्हणून तर त्यांनी आपल्याला जायला सांगितलं। हो, मग आता काय करायचं? अहो असं काय करताय? तिकडे घरातले सगळे वाट बघत असतील ना, पण असेच माघारी गेलो तर ते काळजी करणार नाहीत का? बरोबर आहे, ठरल्याप्रमाणे आपण जाऊयात, चला। काय ग बा, काय झालं? अरे गेल्या वेळेस इथे आले होते ना, तेव्हा इथे असं वारुळ नव्हतं। मग आता हे कसलं गावात वारुळ आलंय? अगं तयार झालं असेल आणि लोक पाया पडतायत म्हणजे काहीतरी अनुभव आला असेल ना त्यांना। लोकांना स्वतःच्या जीवाची पर्वा नाही असं वाटतंय मला। असं वस्तीत कुठे वारुळ असतं का? त्यातून साप नाग निघाला म्हणजे, आणि तो कोणाला चावला तर, आणि त्यात जर कोणाचा जीव गेला तर केवढ्यात भेटायचं ते? आपण परत येऊ इथे एकदा पाया पडायला। नाही हा, अजिबात नाही, मी नाही येणार इकडे, मला भीती वाटते। शेठजी ढाकले शेठजी खूप दिवसांनी आलाय। काय नाना, कसं चाललंय? सगळं बरं चाललंय ना? भाई आणि हे घरातले विचारतायत की काय चाललंय सगळं नवीन इकडे? अहो काही दिवसापासून तिथं आपोआप वारूळ तयार झालंय आणि त्याच्यात जिथं नाग आहे। अहो चला ना इकडनं, आपण का थांबलोय? मला खूप भीती वाटतेय। बा किती घाबरते, चल आपण जाऊया। नाना येतो आम्ही। बरोबर, जावा तुम्ही, आपण नंतरच्याला भेटू शेठजी। ठीक आहे, चला चला। नाना कोण होते ते? आपले शेठजी नाही का, त्यांचं धाकटं भाऊ, त्यांची बायको आणि त्यांची आई। वय लय दिसत नाही आलेत, आणि कसं काय एकदम? आता ते मला बी काही कळलं नाही बघ। जाऊन भेटते मग नंतरच्या लग्न। गुरुदेव, आपण त्या कुटुंबाला सांगितलं की गावात जाऊ नका। आपण का सांगता आहात हे माझ्या ध्यानात आलं, परंतु त्या कुटुंबाला ते कळलं नाही। त्यांच्याकडून ती अपेक्षा सुद्धा नाही गोरक्षा। त्यांनी पूर्णपणे श्रद्धा ठेवून मागे फिरायला हवं होतं, परंतु तरीही ते गावात गेलेच। गोरक्षा, गुरु सद्गुरु संत विभूती वेगवेगळ्या पद्धतीने संकेत देत असतात, काही सुचवू पाहत असतात, ते ध्यानात यायला हवं। खरं आहे गुरुदेव,
मला असं वाटतं की त्यासाठी काहीतरी पुण्य गाठीशी असायला हवं. केवळ एका स्त्रीच्या इच्छेसाठी सगळ्यांची फरफट होणार आहे गोरक्ष. गुरुदेव, आपण आणखी एक प्रयत्न करून पाहूया का उद्या? करून पाहू, परंतु जे घडायचं आहे ते टळणार नाही गोरक्ष. भाद्या, खऱ्या अर्थानं आजपासून दिवाळी सुरू झाली बघ आमची. मालक, अहो दसरा झाला, दिवाळी झाली, मग ही कुठली दिवाळी आता तुमची? थक परिश्रमानंतर आता कुठं गोडधोड खायचे दिवस आलेत आमचे. म्हणजे मला काही समजत नाही बघा मालक. समजल समजल. अरे आता पाहिलं नाहीस का, आपल्या गावात पाहुणे रावळे आलेत. त्यांना काही हवं नको हे आपल्यालाच पाहावं लागेल ना. असं होय, आलं आलं, माझ्या ध्यानात आलं. काय माद्या, एवढ्या दिवसांपासून आमच्या सोबत आहेस, पण अजूनही गोष्टी कळायला तुला उशीरच लागतो. अडाणी तो अडाणीच राहणार तू. मालक, आता शिकतोय मी हळूहळू. आणि हा यायला कशात अडकू नका बघा, नाहीतर अण्णा धरून हाणतील मला. माद्या, तू आता फक्त बघ तुझा हा धाकटा मालक काय करतो ते. गुरुदेव, गुरुदेव, मला आपलं लक्ष एका गोष्टीकडे वेधायचं होतं. सांग. गावात गेले काही दिवस एक वारूळ तयार झालं आहे आणि त्या वारुळामध्ये नाग निवास करत आहेत. ठाऊक आहे, मनुष्य वस्तीमध्ये असं वारूळ शक्यतो तयार होत नाही. ते तयार झालं आहे त्याला निश्चित काहीतरी कारण आहे. गावातल्या सगळ्या लोकांची खूप श्रद्धा आहे त्या नागावर. होय गोरक्ष, कारण त्या नागदेवतेने गावातल्या कुणालाही आजवर कधीही इजा केली नाही. त्यामुळे स्वाभाविक आहे त्यांचं त्या नागदेवतेसोबत एक नातं तयार झालं आहे. गुरुदेव, गावात असं स्थान तयार झालं आहे आणि मला 32 शिराळाची आठवण झाली. तुला तर संपूर्ण नागलोक ओळखतो गोरक्ष. गुरुदेव, मी सूक्ष्म देहाने वारुळ पाहून येऊ का? तुझी इच्छा आहे, ये जाऊन.
नर्मदा अगं बाहेर जाऊन येतोय मी. अहो हो. आता कुठे निघालात तुम्ही? बाहेर जाताना असं विचारू नये. अहो तसं नाही म्हणायचं होतं मला. मग? बापू येणार आहेत, भाऊजी येणार आहेत, आई येणार आहेत, सुरेखा पण येणार आहे म्हणून म्हंटल मी. मग दिवसभर काय मी त्यांची वाट बघत बसू का? बाहेर जाऊन काम नको का करू? अगं तुला माहित नाही ज्यानं ज्यानं मी ऋण. बरं बरं. अहो हो. मला बाहेरून ना जरा वस्तू आणायच्या होत्या. कोणाला तरी पाठवता का आणि आणायला सांगता का? काय आणायचंय मला सांग, मी पाठवतो. आता इतकी सगळी माणसं येणार ना आपल्याकडे. हा जरा तूप, बर पाठवतो. रवा, बेसन, धान्य. आता इतकी सगळी माणसं येणार तर एवढ्या गोष्टी तरी भराव्या लागणारच ना. अगं हे आपल्या घरात पाहुणे रावळे येणार आहेत म्हणून दिवाळी नको साजरी करूस रोज. मी तुझ्या पाया पडतो. अहो असं काय करताय? एकतर इतक्या दिवसांनी आपली माणसं आपल्याकडे येणार आहेत. थोडं चांगलं गोडधोड करावं लागेल की नाही? काही गरज नाहीये. जे आहे ना त्यातच करायचं आणि जे काही करशील ना ते अगदी थोडंसंच कर. हा मी तुमचं नाव सांगणार आहे आजी आजोबांना. तू जर का असं केलंस तर आजी आजोबा गेले ना की मग मी तुझ्याकडे बघतो. अहो काय? माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की आता तुम्ही घरात थांबा. कुठल्याही क्षणी येतील हो सगळे. हा आहे का घरात? माझ्या भावाच्या आवाजात का बोलतेस? अहो त्यांचाच आवाज आहे हा. आले आले. बरे या 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 या. या या. आजी अरे माधव कसा आहे बाळा? मस्त. अहो पाया पडूया. या. बरं अहो बरं. आई पाया पडतो ना. दादा ओ तुझ्याही पाया. धाकट्या भावाला विसरलाच वाटतं. असं कसं विसरेन? बरं चाललंय ना सगळं? हो हो दादा, अगदी बरं चाललंय सगळं. आई कशा आहात तुम्ही? मी बरी आहे. सुरेखा बरं आहे ना सगळं? सुरेखा. हा अगं बोलत का नाही आहेस तू? हो ताई असं काहीच नाहीये. खूप दिवसांनी आले ना तर घर बघत होते. बर. अगं इथे येण्याआधी सुरेखाचं सारखं चालू होतं, गावी कधी जायचंय गावी कधी जायचंय. मग मीच म्हणाले एकदा तर जाऊयात आपण गावी. बरं झालं कोणीतरी मनावर घेतलं ना तीच गोष्टी होतात. बरं केलं सगळे आलात ते. काकू तू काय बोलत का नाहीयेस? अरे बाळा असं काही नाहीये. तू कसा आहेस? मी बरं आहे. बरं तुम्ही सगळेजण बसा, मी गुळपाणी घेऊन येते. हा आलेच. हो.
शिव शंभूपती महादेव तू दिव्य आदेश आदेश अलख निरंजन तुम्ही मनुष्य वस्तीमध्ये निवास करता आहात त्याचे कारण काय आहे हे विचारायला मी इथे आलो आहे. आम्ही इथे निवास केला कारण तुम्ही इथे येणार हे आम्हाला ठाऊक होतं. परंतु आम्ही सतत भ्रमण करत आहोत, एका ठिकाणी थांबत नाही. मग आम्ही निघून गेल्यावर तुम्ही काय करणार? आम्हीही इथून प्रस्थान करू. पण इथे थांबायचं अजून काही कारण? हो, आमच्यावर न्यायदानाचं कार्य सोपवलं जाणार आहे आणि त्यासाठीच आम्ही इथे थांबलो आहोत. तुम्ही न्यायदान करणार? हो, तेही तुमच्या आज्ञेने. याचा अर्थ या गावामध्ये अशी वेळ येईल की आम्हाला हस्तक्षेप करावा लागेल आणि त्याच वेळी तुमचंही सहाय्य होईल. असंच असावं असं आम्ही समजतो. शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु. येतो मी. बापू का आले नाहीत ग? हो आजी, आजोबा का नाही आले? अरे शेतीवाडी घर सगळं सोडून कसे येतील? सगळी आवरावर करून मागून येणार आहेत ते. नाही, तुमचं पत्र मिळालं आम्हाला, पण काही काळजी करायचं कारण नाहीये ना? तसं काही नाही. अगं सुरेखाच चाललं होतं, गावी जायचंय गावी जायचंय. मग म्हटलं चला. आणि तसं बरोबर आहे ग, तिचं घरातल्या कामामुळे कंटाळते आणि तिला कुठे जायलाही मिळत नाही ग. मग म्हटलं चला त्या निमित्ताने आपण जाऊया. मला ना इथे आल्यावर खूप बरं वाटतं. अगदी माहेरी गेल्यासारखं वाटतं मला इथे आल्यावर. सुरेखा, अगं बया सुरेखा, तू आलेलं कळलं जसं मला नानाने सांगितलं तेव्हाच म्हणलं चला लागलीस जाऊन तुला भेटावं. कशी आहेस? बरी आहेस ना? होय होय. कवा एकदाशी गेली इथनच परत येणंच नाही झालं तुझं. अगं तुला काय सांगू, मला सुद्धा यायची खूप इच्छा असते, पण कामं इतकी असतात ना की यायलाच जमत नाही. बर, आता आलीस ना लवकर जाऊ नकोस. नाही आता थांबणार आहे मी बरेच दिवस. अगे बाई, बरेच दिवस नाही या, कामं पडलेत आपली शेतीची. तुझ्या समाधानासाठी इथं आलो की नाही आपण. जास्त दिवस थांबायला जमायचं नाही आपल्याला. उगाच काहीतरी तिला सांगू नकोस. नाही, तुम्ही इथे आलात हे तुम्ही बरंच केलं, पण कसं आहे की मला खूप कामं असतात ना, त्यामुळे मला सतत बाहेर राहावं लागतं. तुम्ही म्हणाल की नाही आम्ही आलोय तर थांबा, तर तसं जमायचं नाही. अहो हो, तेही सांगतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपल्या गावातलं वातावरण पूर्वीसारखं राहिलेलं नाही. त्यामुळे बाई माणसांनी गावात जायचंच नाही. का रे, काय झालं? अगं बा, तो अण्णांचा मुलगा आहे ना जनार्दन, त्याने गावात धुमाकूळ घातलाय. कुणाचंही ऐकत नाही, कुणालाही घाबरत नाही तो. म्हणून माझं म्हणणं आहे की आपण आपलं जपून असलेलं बरं, नाही का? तुम्ही अजून इथेच आहात का? जनार्दन, अरे तू कोणाशी बोलतोयस हे समजतंय का तुला?
हो नाही म्हटलं आमच्या गावात भिक्षा मागून झाली असेल, तुम्हाला दुसऱ्या गावात वस्तीत भिक्षा मागायला नाही जायचंय का? अहो अजून किती दिवस इकडेच येणार आहात? जनार्दन, तुला असं वाटत असेल की तू जे काही करतो आहेस ते कोणाला दिसत नाही. विस्तवात हात घालतो आहेस तू जे काही करतो आहेस लांब राहा त्याच्यापासून. संकटाला आमंत्रण देतो आहेस तू.